लोकसभा निवडणुकीचे देशात वातावरण तापलेले आहे. त्यात आपला महाराष्ट्र कसा मागे राहील? राज्यात अनेक भुवया उंचावणारी घटना घडली आहे. ही घटना म्हणजे शरद पवार यांचा डाव आहे का? प्रफुल्ल पटेल यांचे खंदे समर्थक असलेल्या एका बड्या नेत्याने भंडाऱ्यात चांगलाच गनिमी कावा करून दाखवलेला आहे. या नेत्याने ऐन लोकसभा निवडणुकीच्या वेळी आपण शरद पवार गटासोबत असल्याचे जाहीर केलेले आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. नेमका हा बडा नेता कोण आहे व त्याचे अजित पवार गटावर काय परिणाम होतील हे आपण पाहूया. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा. अशाच राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक माहितीसाठी युनिव्हर्स मंथन या चॅनलला सबस्क्राईब करा. हा बडा नेता म्हणजे अजित पवार गटाचे प्रफुल्ल पटेल यांचे जवळचे मानले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार मधुकर कुकडे. या बड्या नेत्याचा गनिमी कावा भंडाऱ्यात प्रफुल्ल पटेल यांना जबर धक्का, अनेकांना भुवया उंचावणारा आहे. या बड्या नेत्याच्या गनिमी काव्यामुळे भंडाऱ्यात प्रफुल्ल पटेल यांना जबर धक्का बसलेला आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अजित पवार गटाच्या बीडमधील नेते मधुकर कुकडे शरद पवार यांच्या गटात सहभागी होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी नुकतंच शरद पवार यांची भेट घेतली. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं शरद पवार यांच्या हस्ते प्रकाशन झालं. तसेच आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याचे ते त्या कार्यक्रमात म्हणाले. त्यामुळे अजित पवार गटासाठी हा धक्का मानला जातो. या दोन धक्क्यानंतर आता अजित पवार गटाला भंडाऱ्यात धक्का बसलेला आहे. खरं तर भंडाऱ्यात अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांची ताकद जास्त आहे, पण त्यांच्या वर्चस्वाला धक्का देणारी बातमी समोर आलेली आहे. भंडाऱ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार मधुकर कुकडे हे शरद पवार गटात सहभागी होत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची भंडाऱ्यात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची तातडीने बैठक बोलावली होती. या बैठकीत खासदार प्रफुल्ल पटेल यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे माजी खासदार मधुकर कुकडे यांची उपस्थिती लावली. मधुकर कुकडे यांची या बैठकीतील उपस्थिती सर्वांची लक्षवेधी ठरली. मधुकर कुकडे यांनी या बैठकीला लावलेली उपस्थिती म्हणजेच प्रफुल्ल पटेल यांना हा जबर धक्काच आहे. या सर्व घटनेमुळे शरद पवार नेते म्हणजे काय हे सर्वांच्या समोर लक्षात आलेलं आहे. या सर्व घटनेवर मधुकर कुकडे यांनी पटेल यांच्यावर खोचक टीका केलेली आहे. अहंकार कुणाला आहे हे भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याच्या जनतेला माहीत आहे. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याच्या नेत्याचा अहंकार उतरवायचा आहे असं म्हणत मधुकर कुकडे यांनी नाव न घेता प्रफुल्ल पटेल यांच्यावर निशाणा साधला. शरद पवार यांच्याशी माझे जुने संबंध आहेत आणि त्यांच्या विचारानेच महाराष्ट्र पुढे जाणार हे नक्की आहे. शरद पवार कृषी मंत्री असताना खताचा भाव वाढले नाहीत, मात्र आज शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही. त्यामुळे मी त्यांच्या विचारधारेसोबत आहेत अशी भूमिका मधुकर कुकडे यांनी मांडली. मधुकर कुकडे असेही म्हणाले की मी गनिमी काव्याप्रमाणे प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत होतो. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या केंद्रीय राजकारणीत आजही मी कार्यरत आहे. महाविकास आघाडीचा जो कोणी उमेदवार राहिला त्याच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहू, त्याला विजयी करू. शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याप्रमाणे प्रफुल्ल पटेलांसोबत होतो असा खुलासा यावेळी मधुकर कुकडे यांनी केला. मधुकर कुकडे यांच्या या निर्णयाने अजित पवार गटाला चांगलाच मोठा धक्का बसलेला आहे व याचे परिणामही त्यांना दिसतील. हे सर्व पाहता लोकसभा निवडणुकीदरम्यान अनेक मोठे राजकीय उलाढाली होतील हे तर नक्कीच आहे. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी युनिव्हर्स मंथन या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.